शुभ सकाळ आणि फायनली पाऊस आला आहे. चला 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 चला. तिसऱ्या दिवसाची सकाळ आणि फायनली पाऊस आलाय. नमस्कार मंडळी, दिवस दुसरा कोकण ट्रिपमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही उठलेलो सकाळी लवकर, पण पूर्ण दिवसभर पाऊस होता म्हणून जरा आमच्या प्लॅनमध्ये चेंजेस झालेत. आता आम्ही इथेच फिरणार आहोत. आज आम्ही बीच क्रिकेट खेळणार. एक गेला आता कपडे घालायला आणि पहिला आम्ही जाणार आता संकष्टी आज, म्हणून आम्ही आज जाणार पोकरबाव गणेश मंदिर पहिलं आणि तिथून मग कुणकेश्वर बीच जिथे आम्ही क्रिकेट खेळू. तिथेच थोडा समुद्रात स्विमिंग वगैरे करतील, टाइमपास करतील. मग तिथून येऊ घरी. उद्याचा प्लॅन आमचा मालवण आहे. आजचा प्लॅन होता मालवण, पण तो कॅन्सल झाला. निघालो आम्ही बुला लो हमें भी भोलेनाथ. निघालो आम्ही आणि चैतन्य सावंत आमच्या गाडीवर. फायनली आम्ही आलो आहे गाईस. एकदम निसर्गाच्या कुशीत लपलेलं. चलो नीचे जा रहे हम लोग. भारी व्यू तर खालीच आहे. ओम साईराम, साई बाबा. बघा हे लोक मासे शोधताय तिथे. कसं वाटलं स्वराज? स्वराज पहिल्यांदा आलाय कोकणात. स्वराजसाठी तर नवीन एक्सपिरियन्स असेल. 10 वर्षात पूर्ण नवीन एक्सपिरियन्स. एकदा शिर्डी, आता कोकण. नाही, हे कसं वाटलं तुला ही जागा? अरे भाई रावस, क्वालिटी. गंधार तुझं म्हणणं काय? मी आलेलो आधी एकदा, जेव्हा सगळे आलेलो, जेव्हा मम्मी पप्पा. तेव्हा मी पण आलेलो. तेव्हाच तर मी पहिल्यांदा आलेलो. माझ्याकडचं सेम आहे भाई. माझा अनुभव सोडतो इथे. आम्ही इथे आलेलो दर्शनाला. तर दर्शन घेऊन झालंय. ते कासव आणि मच्छी व फिश वगैरे आहेत, पण ते पावसामुळे जरा गडूळ पाणी आलं. पण स्वराज शेलार, त्याने इथली स्टोरी वाटली पूर्ण. स्वराज काय भाई? काय नाही, ते हजारो वर्ष आधी काय ते एक पुजारी होते, श्रीधर राऊत म्हणून. मग तिथे तेव्हा सगळं म्हणजे बोलतो ना मंदिर वगैरे होतं गणपतीचं. मग तेव्हा गणपतीचं मंदिर असताना सगळं झालं. मग नंतर पायथ्याचं एक काम चालू होतं, जे आपल्या पायऱ्या आहेत ना, पायऱ्याचं काम चालू होतं. तेव्हा प्रत्येक दगड असे फोडले जात होते. खूप दगड फोडले, पण एक दगड वाचलेला. तो पंचमुखी होता काहीतरी. पंचमुखी तो किती 14 डिसेंबर 1999 साली तो दगड सापडला. आणि गाइस गोइंग टू प्ले बीच क्रिकेट. फायनली परत आलो आम्ही कुणकेश्वरला. काल नंतर आज, पण आज रिझन वेगळे आहे. आज आम्ही आलो आहे क्रिकेट खेळायला. तर आम्ही आता चाललो आहे क्रिकेट खेळायला. गंधार आम्ही 5 जण आहेत. बघू कोण आला तर अजून. आणि ही ती विकेट रीलमध्ये बघितलेली मी. ते क्रिकेट व्हायरल झालेलं बीच व्यू इकडे आणि ते ग्राउंड. आम्ही बॅट आणि बॉल तर घेऊन आलेलो. आमचा प्लॅन होता आणि आम्ही आज आलो खेळायला. बॉल मारलाय आणि जोफ्रा त्याच्या खाली चाललाय आणि जोफ्रानी दिलाय सी. हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन मध्ये मारामारी चालू आहे. संजू सॅमसन स्वतःला MS धोनी समजतोय. हार्दिक बुमराह उर्फ बागा. हार्दिक पांड्या ओ कॅच सोडलीये. इनिंगला सुरुवात झाली आहे. 54 टार्गेट. पहिला बॉल षटकार.
आता मी दूध पितोय, दूध आणलंय, दूध आणि बिस्किट. अरे बाई दिलं ना तुला आता टॉवेल, काय असं करतोय? सुका घातले बाहेर. 10:15 झालेत आणि मेंढी कोटला सुरुवात झाली आहे. आणि अर्धाच घेतो तुला. मला कोट चढवलाय पहिल्या डावाला कोट. आणि एक पॉइंटच गेलाय ना. 5 पॉइंटची मॅच आहे, खेळ ना, पण कोटवाला पॉइंट आहे. नऊ मारायचीच होती. 1-0 झालाय, 1-0. दुसऱ्या डावाला सुरुवात. चैतू तुझी उतरी आहे. हो हो तुझी उतरी ना. पॉइंट भाई, पॉइंट पॉइंट आहे. विन 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 विन. दुसरा पॉइंट भाई घाणेने घेतला. आवाज चौथा पण होता. हा मारला असता मी एक मुकुबला. वाडे चांगली बॉल आहेत, मला कोण हारूच शकत नाही. विन गंधार सावंत विन. झालो आम्ही विन. भाई जिंकणार आपण, तुला शब्द देतो मी. काय शब्द देतोय त्याला? भाई जिंकणार आम्ही. 5 ठीक पॉइंट आहे आमचेच होणार. ठीक आहे. 2-1 ची लीड आहे. गंधार बघ जिंकणार बोललाय. 2-1 ची लीड आहे. पॉइंट कसं वाटतंय? काय नाही, मॅच अजून संपलेली नाही. 3-2 झाले. होता है क्या? 3-2 झाले. 3-2 झाले. 3-2 झाले. पेंडी दाखवा दाखवा. भाई रम्मी काय बोलतो, काय बोलतो भाई? 3-3 झाले. 3-3 झाले. महत्वाचा डाव आहे. काय बोलणार हा इंचा मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा ट्रॉफी बघूया. पॉइंट आलाय भाई 3-2 वर. आम्ही रिस्क वर होतो, पॉइंट आणला आम्ही. दोन्ही पण संघ आता फायनल खेळणार आहेत. गंधारचा संघ हात तर मिळवा बाई फायनलच्या आधी. हात मिळवा बाई फायनल होणार आहे आता. फायनल स्वतः बेंच कोट चढवून घेतला. बनवतो हुकुमाले वापरायलाच येत नाही भाई. दोघं पण हुकुमाला कट होतो तरी पण आम्ही मॅच जिंकवली.